तरुण मुलांचं लग्न जमत नाहीये म्हणून तरुण मुलं सध्या नैराश्याच्या गर्तेत आहेत, चिंतेत आहेत। अशीच काही ती परिस्थिती या तरुण मुलांच्या आई वडिलांची आहे। आपल्या तरुण मुलांचं लग्न जमत नाहीये म्हणून ही आई वडील सुद्धा चिंतेत असतात। काहीतरी करून आपल्या मुलांचं लग्न जमलं पाहिजे, त्यांचा सुखी संसार सुरू झाला पाहिजे, यासाठी आई वडील सुद्धा प्रयत्न करतात। परंतु राज्यामध्ये सध्या अशा काही टोळ्या सक्रिय झालेल्या आहेत, ज्या बनावट टोळ्या आहेत, जे लग्न जमवणारे एजंट आहेत, ते थेटपणे अशा पद्धतीने लग्न लावून काही वेळा अशा पद्धतीने तरुण आणि त्यांच्या कुटुंबियांची फसवणूक करताना पाहायला मिळतात। अशाच पद्धतीची एक घटना सोलापूर जिल्ह्यात घडलेली आहे। सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यात अशाच पद्धतीची एक धक्कादायक घटना घडलेली आहे, ज्यामुळे या तरुणाची आणि त्याच्या कुटुंबियांची फसवणूक झालेली आहे। हे सगळे प्रकरण काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यात एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे, ज्या प्रकरणाची सुरुवात जर पाहिली तर लातूर जिल्ह्यातील उदगीर येथून झालेली आहे। एका महिला एजंट पासून या सगळ्या प्रकरणाची जी आहे ती सुरुवात झालेली आहे। ज्या महिला एजंटचं नाव आहे सुरेखा सूर्यवंशी। सुरेखा सूर्यवंशी नावाच्या या महिला एजंटनं मंगळवेढ्यातील एका तरुणाला, ज्या तरुणाचं लग्न जमत नव्हतं, त्याचे आई वडील, हा तरुण सगळेच जण चिंतित होतं की ह्या तरुणाचं लग्न जमत नाहीये, त्यामुळे हे सगळं कुटुंब नैराश्याच्या गर्तेत होतं, चिंतेत होतं। त्यासाठी एक सुरेखा सूर्यवंशी नावाची जी एजंट होती, त्या एजंटनं सांगितलं या तरुणाला की लग्नासाठी मी तुला मुलगी मिळवून देते। यासाठी त्यांनी थेटपणे या महिलेनं जे आहे त्या तरुणाला आमिष दाखवलं आणि त्याला असं सांगितलं की बाबा, मी जी मुलगी बघतीये ती मुलगी मराठा समाजाची आहे, अत्यंत गरीब घरची मुलगी आहे, असं सांगून ही जी एजंट होती महिला, या एजंट महिलेकडून या मुलाकडून तब्बल 2,70,000 रुपये उकळले। मुलाच्या हट्टापायी त्याच्या आई वडिलांनी सुद्धा मुलाची लग्नाची गरज आहे हे ओळखून मुलाच्या कुटुंबियानं, त्याच्या आई वडिलांनी एवढी मोठी रक्कम, जवळपास 2,70,000 रुपयांची रक्कम थेटपणे ह्या टोळीला दिली। जी लग्न जमवणारी टोळी होती, जी महिला होती, तिचं नाव आहे सुरेखा सूर्यवंशी। या सुरेखा सूर्यवंशी नावाच्या महिलेला 2,70,000 रुपयाची रक्कम दिल्याचं पाहायला मिळालं। आणि ही जी एजंट होती, ही जी महिला होती, तिने हे पैसे घेतले आणि हे सगळं ज्या मुलाच्या आई वडिलांनी हे सगळं लग्न मोठ्या धूमधडाक्यामध्ये लावून दिलं। परंतु हे सगळं लग्न झाल्याच्या नंतर आपल्या मुलांचा संसार हा सुखी संसारानं होईल असं वाटत होतं, परंतु 4 दिवसात ही जी नवरी आहे त्या नवरीचं भिंग फुटलं। काय भिंग फुटलं? जर मोठ्या थाटामाटात आई वडिलांनी लग्न लावून दिलं, अक्षता टाकल्या, नवरी घरी आली, सुखानं संसार होईल असं स्वप्न पाहिलं, परंतु 4 दिवस हे लग्न टिकलं। त्याचं महत्वाचं कारण म्हणजे 4थ्या दिवशी ही नवरी पळून जाण्याच्या तयारीत होती आणि ही सगळी बाब जी आहे या मुलाच्या कुटुंबियांच्या लक्षात आली की आपल्या 4 दिवस झालेत लग्न झालेलं आहे आणि मुलगी कुठेतरी चालली आहे, अशी बाब त्यांच्या घरच्यांच्या लक्षात आली। आणि त्यांनी थेटपणे हा जो तरुण मुलगा आहे यांनी सतर्कता दाखवली। त्यांनी थेटपणे या नवरीचा पाठलाग केला, तिला पकडलं आणि तिची जी आहे ती कसून चौकशी केल्यानंतर जी आहे अत्यंत धक्कादायक आणि हादरवणारी माहिती जी आहे ती पुढे आलेली आहे। ती माहिती काय होती? ज्या पद्धतीने ही सुरेखा सूर्यवंशी नावाच्या महिलेनी या तरुणाला सांगितलं होतं की मराठा समाजाची मुलगी, अत्यंत गरीब घरची मुलगी आहे, चांगली आहे असं सांगितलेलं होतं। त्या चौकशी करण्यात आली तेव्हा एक धक्कादायक बाब पुढे आलेली आहे, ती म्हणजे ही जी मराठा समाजाची मुलगी होती, म्हणजे जिच्यासोबत हे लग्न झालेलं होतं तरुणाचं, ही मराठा समाजाची असं सांगितलं होतं, परंतु ती मराठा समाजाची मुलगी नव्हती, तर ती मुस्लिम धर्मीय असल्याचं सुद्धा निष्पन्न झालं। आणि विशेष म्हणजे ही जी मुलगी आहे तिचं आधीच लग्न झालेलं होतं, तिला आधीच मुलं होती, ही सुद्धा बाब तपासामधून उघड झालेली आहे। केवळ पैशासाठी या महिलेनं एजंट सोबत संगनमत करून जे आहे हे बनावट लग्न केल्याचं उघडकीस झालेलं आहे। जेव्हा या तरुणाच्या, त्याच्या कुटुंबियांच्या ही बाब लक्षात आली की आपली मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक झाली, जवळपास 2,70,000 रुपये आपल्याकडून उकळण्यात आले, त्याचबरोबर आपली मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक झाली, ही बाब जेव्हा या मुलाला लक्षात आली, तेव्हा त्यांनी तातडीनं सोलापूरमधील मंगळवेढा पोलीस स्टेशन गाठलं। या मुलीच्या विरोधात, या महिलेच्या विरोधात 2,70,000 रुपयांची आर्थिक लूट झाल्याची, फसवणुकीची तक्रार त्यांनी दाखल केली। पोलिसांनी त्वरित पावलं उचलली। ही जी नवरी आहे, बनावट नवरी आहे, त्याचबरोबर फसवणूक करणारी जी महिला एजंट आहे, या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। या प्रकरणामागे सध्या राज्यात चर्चा होती की अशा पद्धतीने ज्या मुलांची लग्न जमत नाहीयेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये लग्न जमवणाऱ्या टोळ्या, एजंट सक्रिय झालेल्या आहेत आणि अशाच पद्धतीने या टोळ्या राज्यभरामध्ये सक्रिय आहेत का, अशी चर्चा सुद्धा आता सुरू झाली आहे। मंगळवेढा पोलिसांकडून या प्रकरणाचा सध्या कसून तपास सुरू आहे। शोध घेतला जातो की या प्रकरणामध्ये ही टोळी केवळ दोघांपुरतीच मर्यादित आहे की याचा विस्तार
आणखी खूप मोठा याची पाळमुळ अजून कुठपर्यंत पसरलेली आहेत या बाबतीमध्ये सध्या पोलीस तपास करतात. परंतु सध्या हे अत्यंत हादरवणारे प्रकरण पुढे आलेले आहे, ज्यांची लग्न वेळेवर होत नसल्यानं पालक सध्या चिंतेत आहेत, मुलं चिंतेत आहेत आणि याचाच फायदा अशा पद्धतीच्या ज्या बनावट टोळ्या आहेत, एजंट आहेत, ते घेताना पाहायला मिळतात. खर तर या बाबतीमध्ये सगळ्या मुलांनी असेल, त्याचबरोबर इतर त्यांचे नातेवाईक आहेत ते असतील किंवा त्यांच्या कुटुंबियांनी सतर्क असणं महत्वाचं आहे. लग्न लावताना, लग्न जुळवताना सगळ्या बाजूनी जे आहेत चौकशी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर पोलिसांकडून जे आहेत अत्यंत सावधगिरीचं आवाहन करण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीच्या घटना तुमच्याकडने तुमच्या बाबतीमध्ये घडलेल्या असतील तर तुम्ही तात्काळ पोलिसांकडे तक्रार करा, अशा पद्धतीचं आवाहन पोलिसांकडून सुद्धा करण्यात आलेलं आहे. या प्रकरणामध्ये पुढे काय होतं याचे प्रत्येक अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.